लक्ष्मी पूजनाची कथा. माता लक्ष्मी कुणावर आणि कशी कृपा करते याविषयी आज आपण कथा ऐकणार आहोत. कथा आवडल्यास जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. फार पुरातन काळातली गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये खूप सारी सुबत्ता होती. पण एक ब्राह्मण होता जो फारच दरिद्री होता. तो रोज देवाची भक्तिभावानं पूजा करत असे. तरीही त्याच्या मागचे 18 विश्व दारिद्र्य मात्र संपत नव्हते. त्याची पत्नी आणि मुलगी मनोभावे माता लक्ष्मीचा उपवास आणि पूजा अर्चा करत असत. त्याची मुलगी खूपच हुशार आणि चपळ होती. आईवडील धार्मिक असल्यामुळे तिच्यावरही तेच संस्कार होते. तीही रोज मंदिरात जात असे आणि देवाची भक्तिभावानं पूजा अर्चा करत असे. मंदिराच्या बाहेरच एक पिंपळाचं झाड होतं. ती मंदिरातून बाहेर पडल्यावरती रोज त्या झाडाला पाणी घालत असे. तिथे बसून त्या झाडासोबतच खेळत असे. दारिद्र्य असल्यामुळे गावातील कुणी तिच्यासोबत मैत्री करत नसत. त्यामुळे ती त्या पिंपळाच्या झाडालाच आपली सखी समजत असे. कधीकधी भाकरी नाही मिळाली, भूक लागली म्हणून रडत देखील बसत असे. त्या दिवशी देखील तसेच झाले होते. घरात काहीही शिधा नसल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक बनला नव्हता. ती मुलगी भुकेलीच मंदिरात आली. तिनं देवाची पूजा केली. पण आज मंदिरातही तिला कुणी प्रसाद दिला नव्हता. मंदिरातून ती बाहेर पडली. शेजारच्या विहिरीतून जरासं पाणी काढलं आणि तिने ते जाऊन पिंपळाच्या झाडाला घातलं. त्यानंतर त्या झाडाखाली बसली अन भुकेपोटी रडू लागली. तिला इतकी भूक लागली होती की तिनं त्या झाडाला घट्ट पकडलं आणि मिठी मारून रडू लागली. ती म्हणू लागली, मला कुणीतरी खायला द्या, मला खूप भूक लागली आहे. माझे आईवडीलही 2 दिवसांपासून भुकेले आहेत. तिला भुकेपुढे हेही कळत नव्हतं की ती कुणाला पकडून रडत आहे. ती हुंदक्यावर हुंदके देत होती. इतक्यात तिच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला. तिनं दचकून लगेच मागे पाहिलं तर एक खूपच सुंदर मुलगी तिथे उभी होती. त्या मुलीनं त्या ब्राह्मणाच्या मुलीला विचारलं, काय झालं? तू इतकी का रडत आहेस? प्रथम त्या ब्राह्मणाच्या मुलीला काय बोलावं ते सुचेना. कारण सहसा तिच्याशी गावातील मुली बोलत नसत. त्यामुळे ती थोडी घाबरली देखील होती. तेव्हा त्या मुलीनं पुन्हा विचारलं, अगं काय झालं? तू इतकी का रडत आहेस? तू मला एकदा सांग. मला तू तुझी मैत्रीण समज. तिचं हे शब्द ऐकल्यावरती त्या ब्राह्मणाच्या मुलीला थोडेसे हायसे वाटले आणि तिने सारी हकीकत सांगितली. तेव्हा ती मुलगी म्हणाली, अगं इतकंच ना, यासाठी तू इतकी का रडत आहेस? तू थांब, मी आत्ता माझ्या घरून तुला जेवण आणून देते. ती मुलगी भरकन एका दिशेला पळाली आणि थोड्याच वेळात ती एका टोपल्यात खूप सारं जेवण घेऊन आली. तिनं टोपल्यावरचं कापड काढलं. त्या मुलीला म्हणाली, धर जेवण कर. ब्राह्मणाच्या मुलीला ते सारं जेवण पाहून खूप आनंद झाला होता. तिनं त्या मुलीला सांगितलं, मी हे जेवण आता इथे जेवले असते, पण माझे आईवडील देखील खूप भुकेले आहेत. मी त्यांच्यासोबत जाऊन हे जेवण खाईन. आणि तिनं त्या मुलीला आनंदानं मिठी मारून तिथून निघून गेली. जेव्हा ब्राह्मणाची मुलगी घरी गेली तेव्हा तिचे वडील तेव्हाच घरी आले होते. ते भिक्षा मागण्यासाठी गेले होते, पण त्यांना आजही काही भिक्षा मिळाली नव्हती. त्यांच्या मुलीनं आनंदानं ते टोपलं आई आणि वडिलांसमोर ठेवलं आणि म्हणाली, हे पहा, यामध्ये किती सारे जेवण आहे. तेव्हा तिच्या आईनं तिला विचारलं, तू हे कुठून आणलं? तेव्हा तिनं घडलेली सारी हकीकत सांगितली. मग तिघांनी आनंदाने जेवण केलं आणि त्यांनी उरलेलं जेवण वरती छतावर पक्ष्यांसाठी ठेवून दिलं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी मंदिरात गेली. मंदिरात पूजा करून झाल्यानंतर तिनं विहिरीतलं पाणी काढलं
आणि पिंपळाच्या झाडाला घातलं आणि झाडाशी खेळू लागली. तितक्यात ती कालची मुलगी पुन्हा आली. ती मुलगी म्हणाली, तू माझ्याशी खेळशील का? आपण दोघी खेळूया. ब्राह्मणाच्या मुलीला हे ऐकून खूप आनंद झाला व दोघीजणी मनसोक्त खूप वेळ खेळल्या. असेच थोडे दिवस निघून गेले. एक दिवस त्या ब्राह्मण मुलीची आई देखील त्या दिवशी त्या मुलीसोबत मंदिरात आली होती. तेव्हा तिनं बाहेर आल्यावरती पाहिलं की तिची मुलगी एका खूपच तेजस्वी आणि खूप सुंदर मुलीसोबत खेळत आहे. त्या मुलीला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीस आश्चर्य वाटलं, कारण त्या मुलीचे मुखमंडल, काया खूपच तेजस्वी आणि चमकदार होती. ब्राह्मणीनं काही बोलायच्या आतच ती मुलगी तिला म्हणाली, मी तुमच्या घरी जेवायला येऊ का? खरं तर ब्राह्मणीला खूप मोठा प्रश्न पडला होता, कारण घरामध्ये काही खूप जास्त शिधा नव्हता की ती पंचपक्वान्न करू शकेल. कारण मुलीकडे पाहून ती मुलगी फार श्रीमंत घरातली आहे असे वाटत होते. त्यामुळे तिला भाजी भाकरी कशी खाऊ घालावी हा प्रश्न तिला पडला. पण नाही कसं म्हणणार, म्हणून तिनं तिला सांगितलं, उद्या ये, माझा उपवास आहे, तेव्हा तू संध्याकाळी आमच्याकडे जेवायला ये. मी तशीही लक्ष्मी मातेची पूजा करते, तेव्हा त्यानिमित्तानं उद्या तुला जेवू घालते. पण हिला जेवायला काय घालावं असा विचार करत ती घरी निघून गेली. पण काय आश्चर्य, त्या दिवशी त्या ब्राह्मणास जरा बऱ्यापैकी भिक्षा मिळाली. तिनं विचार केला, चला उद्याचा निदान प्रश्न तरी संपला. दुसऱ्या दिवशी सायंकाळ व्हायच्या आधीच ती मुलगी त्यांच्या दारात हजर झाली. तिला इतक्या लवकर आलेले पाहून ब्राह्मणीला वाटले की हिला कदाचित खूप भूक लागली असावी, त्यामुळे ही इतक्या लवकर आली आहे. त्यामुळे तिने घाईघाईने जेवण बनवायला सुरुवात करायला घेतली. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मावशी, आज मी स्वयंपाक बनवते, तू बघ बरं मला बनवता येतो की नाही. अगोदर ब्राह्मणीने तिला बराच वेळा नकार दिला, पण ती मुलगी मात्र ऐकायला तयार नव्हती. म्हणून तिने तिला स्वयंपाक बनवण्यास परवानगी दिली. ती मुलगी आणि ब्राह्मणाची मुलगी दोघीजणी तेथे थांबल्या. ब्राह्मणीनं तोपर्यंत गोठ्यात जाऊन गोठा साफ करू लागली. अगदी थोड्याच वेळात ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली, मावशी, सगळं जेवण तयार आहे. तितक्यात ब्राह्मण देखील आला. चौघेजण जेवायला बसले. ब्राह्मणीनं वाढायला घेतलं. तेव्हा त्या मुलीने बनवलेले पदार्थ पाहून तिला आश्चर्यच वाटलं. तिनं त्या मुलीला विचारलं, अगं, माझ्या घरात तर इतका काहीच शिधा नव्हता, मग तू इतकं पंचपक्वान्न कसं बनवलं? तेव्हा मुलगी म्हणाली, मावशी, तू काहीही बोलतेस, तुझं घर तर धनधान्याने भरलेलं आहे, त्यातील थोडासा शिधा घेऊन मी हे सारं काही बनवलं आहे. तिचे हे शब्द ऐकून ती आश्चर्यानं स्वयंपाकघरात पाहते तर खरोखरच तिच्या घरात धान्याच्या रास लागल्या होत्या. आता मात्र तिच्या लक्षात येऊ लागलं की ही मुलगी काही सामान्य मुलगी नाही. तिनं नैवेद्याचं ताट बनवलं. देवीला दाखवून तो नैवेद्य तिनं त्या मुलीसमोर जेवायला ठेवला. मुलीने जेवण केलं आणि पानातल्या राहिलेला शिधा तिनं छतावरती ठेवला. जाताना तिनं त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे जेवायला येईल. त्यांनीही आनंदाने तिला होकार दिला. त्यानंतर मात्र ब्राह्मणाची मुलगी मंदिरात जाऊन झाडाला पाणी टाकत असे आणि मुलीची वाट पाहत असे. मात्र ती मुलगी येत नसे. ती रोज त्या मुलीची वाट पाहत असे. त्यानंतर एके दिवशी दिवाळीचा सण होता. त्या दिवशी अचानक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती मुलगी त्यांच्या दारी आली आणि तिनं त्या मुलीला आवाज दिला. तिचा आवाज ऐकल्याबरोबर ती ब्राह्मणाची मुलगी धावतच अंगणात आली. तिनं आनंदानं
त्या मुलीला मिठी मारली आणि तू कुठे गेली होतीस, इतके दिवस का आली नाहीस असे विचारू लागली. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आज मी तुमच्याकडे जेवणार आहे. ब्राह्मणाच्या पत्नीनं यावेळेस स्वतःच्या हातानं पंचपक्वान्न बनवले. तिने लक्ष्मीपूजन केले आणि सर्वजण आनंदाने जेवले. ती मुलगी जेव्हा जाऊ लागली तेव्हा ब्राह्मणाची मुलगी तिला जाऊ देत नव्हती. ती तिला सारखी म्हणत होती, तू इथेच थांब, तू इथेच थांब. तेव्हा त्या मुलीनं सांगितलं, मी इथे तुझ्याबरोबरच आहे, पण मी कायमची तुझ्यासोबत राहू शकत नाही. तू जेव्हाही माझी आठवण करशील तेव्हा मी तुला भेटायला येत जाईन. असं म्हणून ती अगदी क्षणातच अंतर्धान पावली. ते सारं दृश्य पाहून त्या तिघांनाही आश्चर्य वाटलं. त्यांना कळलं की ही दुसरी तिसरी कुणी नसून ही स्वतः माता लक्ष्मी आहे. त्यांनी मनोमन देवीचे आभार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाची मुलगी छतावरती लाकडं काढायला वर चढली. पाहते तो काय, तिथे जे उरलेलं धान्य त्यांनी पक्ष्यांसाठी ठेवलेलं होतं त्या सर्व धान्यामध्ये हिरे, मोती, माणिक असं सारं काही होतं. ते सारं चकाकत होतं. मुलीनं आपल्या आईवडिलांना आवाज दिला. त्यांनी देखील सारं काही पाहिल्यावरती माता लक्ष्मीचे आभार मानले. त्यानंतर तो दरिद्री ब्राह्मण माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं सुखासमाधानानं राहू लागला. जशी त्यांच्यावरती माता लक्ष्मीने कृपा केली तशीच ती तुम्हा आम्हावरही करो अशी माता लक्ष्मीला प्रार्थना. जय माता लक्ष्मी की.